सर्व विद्यार्थ्याचं पुन्हा एकदा स्वागत. या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण भारतातील लोकसंख्येचा अभ्यास करत असताना जागतिक लोकसंख्येचा आढावा घेतला. भारतातील लोकसंख्या वाढीची प्रवृत्ती, भारतातील लोकसंख्येची घनता, साक्षरता या सर्व गोष्टींचा अभ्यास या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये किंवा लेक्चरमध्ये आपण केला. या व्हिडिओमध्ये किंवा या लेक्चरमध्ये आपण लोकसंख्या ही भारतासमोर एक चॅलेंज आहे, एक आव्हान कशी आहे, या दृष्टिकोनातून आपण या लेक्चरमध्ये आढावा घेणार आहोत. त्यासाठी या लेक्चरमध्ये आपण दोन उद्दिष्टे आपण या ठिकाणी समोर आपल्या ठेवलेली आहेत. त्यामध्ये पहिलं उद्दिष्ट आहे लोकसंख्या वाढीच्या परिणामाचा अभ्यास करणे आणि दुसरं आहे लोकसंख्या वाढीवरील उपायांचा आढावा घेणे. म्हणजे पहिल्या उद्दिष्टामध्ये आपण लोकसंख्या ही भारतीय अर्थव्यवस्थेसमोरील आव्हान कसं आहे, कारण वाढीचे जे परिणाम आहेत, त्याच्या ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या आहेत, त्यामधून एक आव्हान निर्माण झालंय भारतीय अर्थव्यवस्थेसमोर. आणि या आव्हानाचा मुकाबला कसा करायचा, या आव्हानावर किंवा लोकसंख्या वाढीच्या परिणामावर काही उपाय आपल्याला शोधता येतील का, या दोन गोष्टींचा या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. म्हणून भारतीय अर्थव्यवस्थेसमोर भारतातील वाढती लोकसंख्या हे एक प्रकारचं आव्हान निर्माण झालेली आहे. ते कसं, ते या ठिकाणी आपण पाहणार आहोत. चॅलेंजेस ऑफ इंडियन इकॉनॉमी, त्याला पॉप्युलेशन म्हटलं जातं, चॅलेंज आहे. लोकसंख्या वाढीच्या त्यामध्ये त्याला समस्या, आव्हाने किंवा परिणाम या गोष्टीचा आपल्याला विचार करायचा आहे. पहा, लोकसंख्या वाढीमुळे भारतासमोर एक पहिलं आव्हान निर्माण झालंय, ते म्हणजे बेरोजगारीचं मोठं प्रमाण. कारण याच्यामध्ये एक तर लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढते आहे, दुसऱ्या बाजूला आपल्या देशामध्ये आर्थिक विकासाचा वेग कमी आहे, औद्योगिकरणाचा वेग कमी आहे आणि त्यामुळे वाढणाऱ्या लोकसंख्येला या ठिकाणी रोजगार मिळत नाही. त्यामुळे बेरोजगारीचं मोठं प्रमाण आपल्या देशामध्ये निर्माण होत आहे आणि हे एक मोठं आव्हान आहे आपल्या अर्थव्यवस्थेसमोर. आणि कशामुळे निर्माण झालं, तर ही वाढत्या लोकसंख्येमुळे निर्माण झाले. म्हणजे वाढती लोकसंख्या कोणत्या कोणत्या समस्या घेऊन येते आहे, वाढती लोकसंख्या कोणते कोणते आव्हानं घेऊन येते आहे, वाढती लोकसंख्या अर्थव्यवस्थेवर कोणते परिणाम घडवून आणते आहे आणि ही वाढणारी लोकसंख्या भारतीय अर्थव्यवस्थेसमोर एक मोठं आव्हान कशा पद्धतीने निर्माण झालेलं आहे, त्याची चर्चा आपण या ठिकाणी करतो आहोत. आणि म्हणून बेरोजगारीचं वाढतं मोठं प्रमाण हे एक मोठं आव्हान आपल्या देशामध्ये निर्माण झालंय. का बेरोजगारी का वाढते, कारण वाढणाऱ्या लोकसंख्येच्या मानाने आपल्या देशामध्ये उपलब्ध होणाऱ्या रोजगारीच्या संधी कमी आहेत. रोजगारीच्या संधी का कमी प्रमाणात उपलब्ध होत आहेत, त्याचं कारण म्हणजे आर्थिक विकासाचा वेग कमी, भांडवल गुंतवणूक कमी, औद्योगिकरणाचा वेग कमी आणि म्हणून नवीन नवीन उद्योगधंदे, कारखानदारी आपल्या देशामध्ये वाढत नाही. त्यामुळे वाढणाऱ्या लोकसंख्येला रोजगार त्या प्रमाणात उपलब्ध होत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे शेतीचं हंगामी स्वरूप. आपल्या देशामध्ये शेती ही पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे, मान्सूनचा जुगार आहे. त्याच्यामुळं त्या शेतीमध्ये छुपी बेकारी मोठ्या प्रमाणात आढळते. म्हणजे हंगामामध्येच फक्त या ठिकाणी लोकांना काम मिळतं, इतर वेळेला मात्र त्यांना बेरोजगार राहावं लागतं. आणि म्हणून वाढणाऱ्या लोकसंख्येमुळं भारतीय अर्थव्यवस्थेसमोर बेरोजगारीचं मोठं प्रमाण आहे, असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येतं. दुसरा आहे भूमीवरील भार. आपल्याला मिळालेली भूमी ही निसर्गाकडून मिळालेली आहे, त्याच्यामध्ये आपण वाढ करू शकत नाही. जर आपल्याला त्यात वाढ करायची असेल तर इतर देशावर आक्रमण करावं लागेल, इतर सीमा आपल्या वाढवाव्या लागतील, तर आपल्याला भूमी वाढवता येते. पण त्या अशक्य गोष्टी आहेत. आजच्या काळामध्ये तो विचार आपण या ठिकाणी करू शकत नाही. परंतु
वाढणारी लोकसंख्या ही उपलब्ध असलेल्या भूमीवर एक प्रकारे भार, एक प्रकारे ओझ या ठिकाणी निर्माण झालेली आहे आणि म्हणून भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये लोकसंख्या वाढीचा जो दर आहे वाढणारा, त्या वाढणाऱ्या लोकसंख्येमुळे भारतीय अर्थव्यवस्थेत लोकसंख्येचा विस्फोट निर्माण झालेला आहे आणि उपलब्ध असलेल्या भूमीवर एक प्रकारे या लोकसंख्येचं ओझं निर्माण झालंय. मागच्या आपण लेक्चरमध्ये पाहिलं की 1951 मध्ये घनतेचं प्रमाण काय होतं आणि 2011 मध्ये ही घनता वाढून या ठिकाणी दुप्पट आपलं तिप्पट कशी झालेली आहे, तिपटीच्या जवळपास कशी झालेली आहे, 346 पर्यंत ही घनता कशी गेलेली आहे ते आपण मागच्या या ठिकाणी लेक्चरमध्ये पाहिलेलं होतं. आणि म्हणून प्रति चौरस किलोमीटर क्षेत्रफळामध्ये राहणारी लोकसंख्या या ठिकाणी वाढत चाललेली आहे आणि भूमीवर एक प्रकारचा भार निर्माण होत चाललेला आहे आणि म्हणून ही एक मोठी समस्या भारतासमोर निर्माण झालेली आहे आणि ही समस्या वाढणाऱ्या लोकसंख्येमुळे निर्माण झाली असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येतं. मूलभूत सुविधावर येणारा ताण, मूलभूत सुविधावर या ठिकाणी जो ताण निर्माण होतोय यामुळे ही लोकसंख्या या ठिकाणी वाढत असलेली आपल्याला दिसून येते आणि म्हणून देशामध्ये ज्या काय शिक्षणाच्या सुविधा आहेत, ज्या काय आरोग्याच्या सुविधा आहेत, यामुळं किंवा रस्ते, वाहतूक, दळणवळण अशा अनेक गोष्टी ज्या सरकारकडनं लोकांना उपलब्ध होतात, त्या मूलभूत सुविधावर या ठिकाणी ताण निर्माण होतोय. वाढणारी लोकसंख्या या ठिकाणी या मूलभूत गोष्टीवर ताण निर्माण करते आणि सरकारला मग या मूलभूत सेवा सुविधा पुरवण्यावरच अधिक खर्च करावा लागतो. इतर गोष्टीमध्ये मग औद्योगिकरणाचा वेग असेल, भांडवल निर्मिती असेल, भांडवल गुंतवणूक असेल, विकासाच्या गोष्टीवर खर्च करण्याच्या ऐवजी सरकारला या लोकसंख्येच्या पालनपोषणासाठी, लोकसंख्याला वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सरकारला या मूलभूत गोष्टीवर अधिक खर्च करावा लागतो आणि म्हणून वाढणाऱ्या लोकसंख्येमुळं मूलभूत सेवा सुविधावर ताण निर्माण होतोय. हे एक प्रकारचं आव्हान आपल्या समोर निर्माण झालं असं आपल्याला म्हणता येईल. पुढचं आव्हान आहे अन्नधान्याच्या मागणी पुरवठा यांच्यामधील समतोल. आपल्या देशामध्ये आपला देश हा कृषी प्रधान देश असला तरी सुद्धा एका वेळेला आपल्याला अन्नधान्याच्या बाबतीमध्ये इतर देशावर अवलंबून राहावं लागत होतं. एक काळ असा होता की ज्या वेळेला आपण कृषी प्रधान देश असूनही अन्नधान्याच्या बाबतीमध्ये इतर देशावर अवलंबून होतो, कारण आपली कृषी ही मागासलेली होती. कृषीमधून आपला मोठ्या प्रमाणात उत्पादन मिळत नव्हतं. त्यामुळे आपल्या देशामध्ये या ठिकाणी उपासमारी आणि कुपोषणाचं प्रमाण या ठिकाणी होतं. त्याच्यामुळं उपासमार घालवण्यासाठी आणि लोकांना योग्य अन्नधान्याचा पुरवठा करण्यासाठी या ठिकाणी आपल्याला एक काळ असा होता की ज्या वेळेला आपल्याला इतर देशावर अवलंबून राहावं लागत होतं. परंतु 1966 नंतर आपल्या देशामध्ये जी हरित क्रांती झाली, त्या हरित क्रांतीमुळं मोठ्या प्रमाणावर आपण शेतमालाचं उत्पादन करत आहोत किंवा शेतीमध्ये मोठी क्रांती झालेली आहे आणि शेतमालाचं उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढत आहे. परंतु शेतमालाचं उत्पादन कितीही मोठ्या प्रमाणात वाढत असलं तरी त्या मानाने वाढणारी लोकसंख्या ही अधिक असल्याच्या कारणामुळे काही कालावधीनंतर, जसं की माल्थस सांगून गेलेलं आहे की दर 25 वर्षांनी लोकसंख्या ही दुप्पट होते पण अन्नधान्य मात्र निमपट होतं. अन्नधान्य ही गणिती श्रेणीने वाढतं आणि लोकसंख्या ही भूमिती श्रेणीने वाढते. त्यामुळे दर 25 वर्षांनी अन्नधान्य आणि लोकसंख्या याच्यामध्ये खूप मोठी तफावत निर्माण होते. त्यामुळे लोकांना उपासमारीला सामोरं जावं लागतं. हे जी माल्थसने सांगून ठेवलं आहे तशा प्रकारची परिस्थिती कुठल्याही देशामध्ये निर्माण होऊ शकते जर लोकसंख्या वाढीचा वेग अधिक असेल. म्हणून आपल्याही देशामध्ये अन्नधान्याची मागणी आणि अन्नधान्याचा पुरवठा याच्यामध्ये असमतोल निर्माण जर झाला तर लोकांच्या वाट्याला उपासमारी येईल, भूकबळी मोठ्या प्रमाणात निर्माण होतील आणि त्यामुळं आपल्या कृषी मालावर एक प्रकारे या ठिकाणी ताण निर्माण झालेला आहे. मागणी अधिक आणि पुरवठा कमी अशा प्रकारची परिस्थिती जर निर्माण झाली तर ते एक मोठं आव्हान भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण होणार आहे आणि म्हणून हे एक आव्हान आपल्याला या ठिकाणी सांगता येईल की जे लोकसंख्या वाढीमुळे निर्माण झालेलं आहे. कमी दरडोई उत्पन्न. विद्यार्थी मित्रांनो, दरडोई उत्पन्न कसं काढलं जातं तर दरडोई उत्पन्न बरोबर देशातील एकूण राष्ट्रीय उत्पन्न भागिले देशाची एकूण लोकसंख्या यावरून प्रति व्यक्ती किंवा दरडोई उत्पन्न या ठिकाणी काढलं जातं.
परंतु भारत हा विकसनशील देश आहे. भारताच्या आर्थिक विकासाचा दर हा कमी आहे आणि म्हणून भारताचं राष्ट्रीय उत्पन्न कमी असल्यामुळे भारताच्या प्रत्येक व्यक्तीच्या वाट्याला येणारं उत्पन्न सुद्धा कमी आहे. म्हणून दरडोई उत्पन्न कमी होण्याचं कारण असं आहे आपल्या देशामध्ये वाढणारी लोकसंख्या. दरडोई उत्पन्न कमी झाल्यामुळे आपल्याला या ठिकाणी उपभोग आपला कमी राहतो. उपभोग कमी झाल्यामुळे राहणीमानाचा दर्जा आपला खालावतो. राहणीमानाचा दर्जा खालावणं म्हणजेच आपल्याला या ठिकाणी शिक्षण चांगल्या प्रकारचं मिळत नाही, आरोग्याच्या सुविधा चांगल्या प्रकारच्या मिळत नाहीयेत. म्हणून दरडोई उत्पन्न हे फक्त वाढणाऱ्या लोकसंख्येमुळे या ठिकाणी कमी होते. एका बाजूला राष्ट्रीय उत्पन्न वाढीचा वेग कमी आहे आणि दुसऱ्या बाजूला लोकसंख्या वाढीचा वेग हा जास्त असेल तर त्या देशातील लोकांचं दरडोई उत्पन्न कमी होतं आणि म्हणून दरडोई उत्पन्न वाढवण्यासाठी लोकसंख्या कमी करणं गरजेचं आहे आपल्याला आणि राष्ट्रीय उत्पन्न वाढवणं गरजेचं आहे. परंतु वाढत्या लोकसंख्येमुळं भारतासमोर एक आव्हान निर्माण झालंय की देशाचं दरडोई उत्पन्न कशा पद्धतीने वाढवायचं, लोकांचा राहणीमानाचा दर्जा कशा पद्धतीने वाढवायचा आणि म्हणून वाढणारी लोकसंख्या या अशा प्रकारच्या अनेक समस्या या ठिकाणी निर्माण करते आहे आणि ते एक मोठं आव्हान भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाले असं आपल्याला म्हणता येईल. राहणीमानाचा निकृष्ट दर्जा पहा, दरडोई उत्पन्न कमी असल्यामुळं प्रत्येक व्यक्तीच्या वाट्याला येणारं उत्पन्न कमी असल्यामुळं त्यामुळं उपभोग कमी होतो. उपभोग कमी म्हणजेच त्याच्या वाट्याला येणाऱ्या वस्तू व सेवांची संख्या कमी राहते. ही वाट्याला येणाऱ्या वस्तू व सेवांची संख्या कमी म्हणजेच त्या व्यक्तीच्या राहणीमानाचा दर्जा हा निकृष्ट राहतो. त्याला शिक्षण, आरोग्याच्या सुविधा, अनेक गोष्टी, शुद्ध पिण्याचं पाणी किंवा अशा अनेक गोष्टी त्याला कमी प्रमाणात मिळतात किंवा कमी दर्जाच्या मिळतात किंवा निकृष्ट मिळतात, कारण त्याचं मुळात उत्पन्न कमी असतं. त्या उत्पन्नामध्ये तो अशा प्रकारे अधिकाधिक वस्तू व सेवांचा उपभोग घेऊ शकत नाही आणि त्यामुळे त्याच्या आवश्यक गरजाही चांगल्या पद्धतीनं भागणं हे अशक्य होऊन जातं आणि म्हणून भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये या राहणीमानाचा दर्जा याची पातळी किंवा निम्न स्तर असलेला आपल्याला दिसून येतो. कारण कोणत्याही अर्थव्यवस्थेचा विकास झालाय की नाही हे त्या देशातील लोकांच्या राहणीमानावरनं, त्या राहणीमानाच्या दर्जावरनं या ठिकाणी कळतं. राहणीमानाचा दर्जा हा उपभोगावर अवलंबून असतो, म्हणजे प्रत्येक व्यक्तीला किती प्रमाणात वस्तू व सेवांचा उपभोग घ्यायला मिळतो त्याच्यावर तो दर्जा अवलंबून असतो. परंतु भारतातील लोकांना ह्या वस्तू व सेवांचा अतिशय कमी उपभोग घ्यायला मिळतो किंवा त्यांच्या वाट्याला वस्तू व सेवांची संख्या कमी येते. त्याचं कारण आहे दरडोई उत्पन्न कमी. दरडोई उत्पन्न कमी असण्याचं कारण आहे राष्ट्रीय उत्पन्न कमी आणि दरडोई उत्पन्न कमी असण्याचं आणखीन दुसरं कारण म्हणजे वाढती लोकसंख्या. या दृष्टिकोनातून आपल्याला या ठिकाणी विश्लेषण करायचं, कारण वाढणारी लोकसंख्याच आपल्या देशामध्ये ही अधिक असल्यामुळं त्यामधून या अनेक समस्या निर्माण होत आहेत आणि ही वाढणारी लोकसंख्या भारतीय अर्थव्यवस्थेसमोर एक मोठं आव्हान म्हणून उभी कशी टाकलेली आहे हे यावरून आपल्या लक्षात येऊ शकतं. म्हणून राहणीमानाचा निकृष्ट दर्जा हा त्याच्यातूनच निर्माण झालेली ही समस्या असं आपल्याला म्हणता येईल. पुढची समस्या आहे वाढणाऱ्या लोकसंख्येमुळे निर्माण होणारी, ते म्हणजे शिक्षण, आरोग्य व दळणवळणाच्या सुविधावर निर्माण होणारा ताण. म्हणजे या वाढणाऱ्या लोकसंख्येमुळं पहा, या मूलभूत गोष्टी आहेत की ज्या चांगल्या प्रकारे मिळाल्या पाहिजेत. शिक्षण चांगलं मिळालं पाहिजे, आरोग्य व दळणवळणाच्या सुविधा चांगल्या प्रकारे मिळाल्या पाहिजेत. आजच म्हणजे कालच केंद्र सरकारने या ठिकाणी नवीन शैक्षणिक धोरण या ठिकाणी जाहीर केलं. त्या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये शिक्षणाचा या ठिकाणी पॅटर्न पूर्णपणे बदललेला आहे आणि देशातल्या या तरुणांना, देशातल्या बालकांना, विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारचं शिक्षण कसं मिळेल, त्यांचे कौशल्य कशा पद्धतीने विकसित होत जातील आणि म्हणून शिक्षण हे चांगल्या पद्धतीने मिळालं पाहिजे. आरोग्य व दळणवळणाच्या सुविधा, या सुविधावर ताण येतोय, कारण कितीही आपण धोरण चांगलं आखलं, आपण चांगल्या प्रकारची एज्युकेशन पॉलिसी जरी देशाला दिली, परंतु आपल्या देशामध्ये वाढणाऱ्या लोकसंख्येमुळे जर आपल्या देशातली विद्यार्थी संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असेल तर सर्वच गोष्टीवर या ठिकाणी ताण निर्माण होतोय. विद्यार्थी संख्या वाढल्यामुळे शिक्षणावर ताण निर्माण होतोय. आपलं देशातली लोकसंख्या वाढल्यामुळे विद्यार्थी संख्या वाढते. देशातली लोकसंख्या वाढल्यामुळं आरोग्याच्या सुविधावर ताण निर्माण होतोय. देशातली लोकसंख्या वाढल्यामुळे दळणवळणाच्या सुविधावर या ठिकाणी ताण निर्माण होतोय आणि मग सरकारची ऊर्जा किंवा सरकारची एनर्जी किंवा सरकारचा वेळ
ह्या अशा प्रकारच्या सेवा सुविधा लोकांना पुरवण्यामध्ये अधिकाधिक खर्च होतो. म्हणून सरकारला विकासाच्या कामावर अधिक लक्ष द्यायला वेळ मिळत नाही. त्याच्याकडे त्या विकास कामावर खर्च करायला पैसा शिल्लक राहत नाही आणि म्हणून वाढणाऱ्या लोकसंख्येमुळं या ठिकाणी या अशा प्रकारच्या समस्या निर्माण होत आहेत आणि देशासमोर एक मोठं आव्हान या ठिकाणी निर्माण झालेलं आपल्याला दिसून येतंय. त्याच्या पुढची जी समस्या आहे, अनुत्पादक उपभोक्त्यामध्ये वाढ. आपण लोकसंख्येचं वर्गीकरण करत असताना 0 ते 14 वयोगटातील लोकसंख्या, त्याच्यानंतर 15 ते 59 वयोगटातील लोकसंख्या आणि 60 वर्षाच्या नंतरची लोकसंख्या, अशा प्रकारचं 3 प्रकारचं वर्गीकरण आपण मागच्या व्हिडिओमध्ये केलेलं होतं. त्यामध्ये जर पहिल्या वर्गीकरणामध्ये 0 ते 14 आणि 60 वर्षाहून अधिक या वर्गीकरणामध्ये जर लोकसंख्या अधिक असेल तर त्या लोकसंख्येचा अर्थव्यवस्थेवर ताण पडतो. त्याला अनुत्पादक उपभोक्ते असं म्हटलं जातं. 15 ते 59 वयोगटातील लोकसंख्या ही कार्यकारी लोकसंख्या असते, ती उत्पादक लोकसंख्या असते. परंतु एखाद्या देशामध्ये जर लोकसंख्या वाढीचा वेग हा जास्त असेल तर अनुत्पादक उपभोक्त्याच्या संख्येमध्ये वाढ होते. कारण लोकसंख्या वाढीचा वेग अधिक म्हणजे बाल अपत्याला जन्माला घातल्या जाणाऱ्या अपत्याचं प्रमाण अधिक, म्हणून बालकांच्या संख्येमध्ये वाढ, 0 ते 14 या वयोगटातील लोकांमध्ये अधिकाधिक वाढ होते आणि त्यामुळं त्या लोकांना शिक्षण, आरोग्य, अनेक प्रकारच्या सुविधा पुरवण्यामध्ये अर्थव्यवस्थेचा अधिकाधिक पैसा खर्च होतो आणि त्यामुळं अनुत्पादक उपभोक्त्याच्या संख्येमध्ये वाढ होते आणि त्याच्यातून अर्थव्यवस्थेवर त्यांच्या पालनपोषणासाठी अर्थव्यवस्थेला मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागतो आणि ही लोकसंख्या एक प्रकारे अर्थव्यवस्थेवर ओझं निर्माण करते आहे आणि म्हणून ही एक समस्या या वाढत्या लोकसंख्येमधून निर्माण होते. पुढची जी गोष्ट आहे ती आपण पाहूया की लोकसंख्या ही भारतीय अर्थव्यवस्थेसमोर आव्हान कसं आहे हे पाहत असताना लोकसंख्या वाढ आणि भांडवल निर्मिती या गोष्टीचा जर विचार केला तर कुठल्याही देशाच्या आर्थिक विकासासाठी भांडवल निर्मिती ही अत्यंत आवश्यकता असते. भांडवल निर्मिती ही आर्थिक विकासाची गुरुकिल्ली आहे असं म्हटलं जातं. भांडवलाशिवाय आपण कुठल्याही देशाचा आर्थिक विकास करू शकत नाही. म्हणून भांडवल निर्मिती जर आपल्या देशामध्ये करायची असेल, आता ही भांडवल निर्मिती म्हणजे काय तर उत्पादक स्वरूपाची मनुष्य निर्मित साधने, म्हणजे जे उत्पादन अधिकाधिक वाढवू शकतात, ज्याची गरज आपल्याला औद्योगिकरणामध्ये असते, यंत्रे, हत्यारे, अवजारे, मशिनरी, अशा अनेक गोष्टी की ज्या उत्पादनामध्ये वापरल्या जातात, मग कृषीमध्ये वापरल्या जातात, उद्योगामध्ये वापरल्या जातात. अशा प्रकारे या मनुष्य निर्मित उत्पादन साधनाची निर्मिती करणे म्हणजे भांडवल निर्मिती. देशातली गुंतवणूक ही एका अर्थाने उपभोग्य वस्तूच्या निर्मितीसाठी होते आणि दुसऱ्या बाजूला भांडवली वस्तूच्या निर्मितीसाठी होते. भांडवली वस्तूच्या निर्मितीसाठी होणारी गुंतवणूक ही भांडवल निर्मितीमध्ये या ठिकाणी गणली जाते. म्हणून अशा प्रकारची ही भांडवल निर्मिती जर देशामध्ये मोठ्या प्रमाणात होत असेल तर त्या देशाचा आर्थिक विकास हा जलद गतीने होऊ शकतो, विकासाला चालना मिळू शकते. परंतु वाढणारी लोकसंख्या भांडवल निर्मितीमध्ये अडथळा ठरते. त्याचं कारण काय? आतापर्यंत आपण पाहिलं, वाढणाऱ्या लोकसंख्येमध्ये अनुत्पादक उपभोक्त्यामध्ये वाढ होते. ही वाढणारी लोकसंख्या मूलभूत अशा सेवा सुविधावर ताण निर्माण करते. ही वाढणारी लोकसंख्या शिक्षण, आरोग्य, दळणवळण यासारख्या सुविधावर ताण निर्माण करते. वाढणाऱ्या लोकसंख्येमुळं अनावश्यक खर्चामध्ये वाढ होते. सरकारला वाढणाऱ्या लोकसंख्येच्या पालन पोषणावरच अधिकाधिक खर्च करावा लागतो. एकतर भारतासारख्या देशामध्ये राष्ट्रीय उत्पन्न कमी, म्हणून भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये बचतीचं प्रमाण कमी आहे. बचतीचं प्रमाण कमी असल्यामुळे गुंतवणुकीचं प्रमाण कमी, गुंतवणुकीचं प्रमाण कमी असल्यामुळे भांडवल निर्मिती आपल्याकडे मुळातच या ठिकाणी कमी आहे, भांडवल निर्मितीचा दर. आणि अशा परिस्थितीमध्ये जर समजा आपल्या देशाची लोकसंख्या जर मोठ्या प्रमाणामध्ये वाढत असेल तर त्या वाढणाऱ्या लोकसंख्येच्या पालन पोषणावर सरकारला अधिकाधिक खर्च करावा लागतो. त्यांचं शिक्षण आहे, आरोग्य आहे, त्यांना मिळणाऱ्या सेवा सुविधा आहेत, किंवा 60 वर्षाहून अधिक लोकसंख्यामध्ये आपल्या देशामध्ये असेल तर मग या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांना वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा सुविधा पुरवाव्या लागतात आणि त्याच्यावर मोठ्या प्रमाणात सरकारला खर्च करावा लागतो. म्हणून या ठिकाणी वाढणाऱ्या लोकसंख्येमुळे सरकारला अनावश्यक गोष्टीवर किंवा अशा प्रकारच्या अनुत्पादक अशा गोष्टीवर मोठ्या प्रमाणात सरकारला खर्च करावा लागतो. त्यामुळं
सरकारची बचत कमी होते, बचत कमी झाल्यामुळं गुंतवणूक कमी होते, गुंतवणूक कमी झाल्यामुळं भांडवल निर्मिती कमी होते आणि भांडवल निर्मिती कमी झाल्यामुळं देशाचा आर्थिक विकास हा जलद गतीने होऊ शकत नाही आणि म्हणून वाढणारी लोकसंख्या ही भांडवल निर्मितीसाठी एक मोठा अडथळा निर्माण करते आहे आणि यामुळं ही वाढणारी लोकसंख्या भारतीय अर्थव्यवस्थेसमोर एक मोठं आव्हान निर्माण करते आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येऊ शकतं. अपुरा निवारा. सरकारला वाढणाऱ्या लोकसंख्येला निवारा उपलब्ध करून देण्यासाठी सरकार स्वखर्चानं अनेक प्रकारच्या योजना निर्माण करत आहे. मुंबईमध्ये झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या लोकसंख्येला वेगवेगळ्या प्रकार अनेक घरं बांधून देणे, त्यांना स्वस्तामध्ये घरं उपलब्ध करून देणे, मध्यम उत्पन्न गटातील लोकांसाठी घरं उपलब्ध करून देणे. कारण मुंबई पुण्यासारख्या मोठ्या शहरामध्ये किंवा भारतातल्या मोठ्या शहरामध्ये अल्प उत्पन्न मध्यम उत्पन्न गटातील लोकांना आपलं स्वतःचं घर ते लोक घेऊ शकत नाहीत. मग अशा लोकांना या ठिकाणी त्यांना हक्काचा निवारा मिळावा, त्यांना त्या शहरामध्ये राहता यावं. कारण ही लोकसंख्या कुठल्या तरी उद्योगामध्ये कुठल्या तरी क्षेत्रामध्ये ही श्रमाचा पुरवठा करणारी ही लोकसंख्या असते आणि त्यांना त्याच शहरामध्ये राहता येण्यासाठी त्यांना त्या ठिकाणी त्यांचा निवारा उपलब्ध होण्याच्या दृष्टिकोनातून सरकारला या सगळ्या गोष्टी या ठिकाणी कराव्या लागतात. याच्यावर खूप मोठा खर्च सरकारला करावा लागतो आणि म्हणून सरकारचं उत्पन्न हे त्या बाजूला या ठिकाणी जातं आणि त्या वाढणाऱ्या लोकसंख्येमुळं अनेक लोकांना झोपडपट्टीमध्ये वास्तव्य करावं लागतं. ग्रामीण भागामध्ये सुद्धा अनेकांना निवारा नसतो. शहरी भागामध्येही शहरीकरण वाढल्यामुळं ग्रामीण भागातून ही लोकसंख्या रोजगाराच्या निमित्तानं शहराकडे जाते आणि शहरी भागामध्ये ती झोपडपट्ट्यामध्ये वास्तव्य करते आणि झोपडपट्ट्यामध्ये वास्तव्य केली तर त्यांच्या मग आरोग्याचे प्रश्न या ठिकाणी निर्माण होतात. अशा अनेक प्रकारच्या समस्या ही शहरीकरणामधून पुन्हा निर्माण होतात. म्हणून अपुरा निवारा ही वाढणाऱ्या लोकसंख्येमुळं आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये निर्माण होणारी एक समस्या आहे आणि या समस्येमुळे ही वाढणारी लोकसंख्या भारतीय अर्थव्यवस्थेसमोर एक आव्हान म्हणून उभी टाकलेली आपल्याला दिसून येते. पुढची समस्या जी निर्माण झाली आहे ती म्हणजे साधन संपत्ती व ऊर्जेची कमतरता. विजेची कमतरता आपल्या ठिकाणी निर्माण झाली आहे. साधन संपत्तीवर मोठ्या प्रमाणात ताण निर्माण होतोय. आपल्याला जरी निसर्गाने भरभरून साधन संपत्ती दिली असली तरी सुद्धा या ठिकाणी वाढणारी लोकसंख्या यामुळे साधन संपत्ती, जंगल संपत्ती आहे, जलसंपत्ती आहे, या अशा खनिज संपत्ती आहे, अशा प्रकारच्या या साधन संपत्तीवर खूप मोठा ताण या वाढणाऱ्या लोकसंख्येमुळे या ठिकाणी निर्माण झालेला आपल्याला दिसतोय आणि म्हणून वाढणारी लोकसंख्या ही भारतीय अर्थव्यवस्थेसमोर एक मोठं आव्हान म्हणून उभी टाकलेली आहे. कारण कितीही आपण विजेची निर्मिती केली तरी ही निर्मिती या ठिकाणी कमी पडते आहे. कारण आपल्याला वीज पुरेशा प्रमाणामध्ये मिळू शकत नाही. कारण विजेची मागणी ही लोकांमधून मोठ्या प्रमाणात होते आणि म्हणून मग आपल्याला वीज पुरवठा करण्यासाठी या ठिकाणी आपल्याला वीज कपातीचं धोरण या ठिकाणी अवलंबावं लागतंय. कारण वीज निर्मितीवर सुद्धा या ठिकाणी मर्यादा आहेत. म्हणून देशामध्ये जर लोकसंख्या वाढली, लोकसंख्या वाढीचा दर जास्त असेल तर ती अनेक प्रकारच्या समस्या घेऊन येते आणि त्यातलीच ही एक समस्या आहे साधन संपत्ती आणि ऊर्जेची कमतरता असं आपल्याला म्हणता येईल. पुढची समस्या आहे गुन्हेगारीचं वाढतं प्रमाण. का मी आत्ताशी आपल्याला म्हटलं लोकसंख्या वाढत असेल आणि त्या वाढणाऱ्या लोकसंख्येला ती ज्या ठिकाणी राहते त्या ठिकाणी जर रोजगार उपलब्ध होत नसेल तर ग्रामीण भागातली लोकसंख्या शहराकडे स्थलांतर करते. शहरं वाढायला लागतात. शहरामध्ये मग राहण्याची समस्या निर्माण होते, निवाऱ्याची समस्या निर्माण होते. त्यामधून मग झोपडपट्टीसारखी समस्या निर्माण होते. झोपडपट्टीमध्ये मग लोक वास्तव्य करतात आणि या झोपडपट्टीमधून मग गुन्हेगारीचं प्रमाण या ठिकाणी वाढायला लागतं. मग लोकांच्या हाताला काम मिळत नाही, मिळालं तरी ते काम निकृष्ट दर्जाचं असतं आणि त्यामधून मग पुरेसं उत्पन्न लोकांना मिळत नाही, लोकांच्या कुटुंबाचं पालन पोषण होऊ शकत नाही. मग अशा झोपडपट्टीमधून दाटीवाटीच्या वस्तीमध्ये राहणारी लोकसंख्या ही हळूहळू गुन्हेगारीकडे वळायला लागते आणि अर्थव्यवस्थेमध्ये मग गुन्हेगारीचं प्रमाण वाढायला लागतं. या गुन्हेगारीमधून अनेक प्रकारच्या समस्या अर्थव्यवस्थेच्या समोर निर्माण होतात. त्या दूर करण्यासाठी सरकारला मग वेगळा खर्च, आपत्ती व्यवस्थापन असेल किंवा वेगळा खर्च या ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्थाचा प्रश्न या ठिकाणी या गुन्हेगारीमधून निर्माण होऊ शकतो आणि त्याच्यावरही सरकारला मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागतो. म्हणून वाढती लोकसंख्या ही गुन्हेगारी घेऊन जन्माला येते आणि म्हणून मग या गुन्हेगारीला जन्म देते असं आपल्याला म्हणता येईल आणि ही यामधून सुद्धा लोकसंख्या ही एक आव्हान
ठरते आहे भारताच्या समोर असं म्हणता येईल. पर्यावरणाच्या समस्या निर्माण होत आहेत. जंगलतोड मोठ्या प्रमाणात होत आहे. प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढत्या लोकसंख्येमुळे होत आहे. वाढत्या लोकसंख्येमुळं मग वाहनांची संख्या वाढते आहे, ध्वनी प्रदूषण होत आहे, हवेतलं प्रदूषण होत आहे, अनेक प्रकारच्या समस्या प्रदूषणाच्या निर्माण होत आहेत. कचऱ्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात निर्माण होतो आहे. म्हणून पर्यावरणाच्या समस्या ह्या वाढत्या, जंगलतोड निर्माण होते आहे, त्यामधूनही समस्या निर्माण होतात. भूमीचं प्रदूषण मोठ्या प्रमाणात होत आहे. वाढणारी लोकसंख्या ही अनेक प्रकारच्या प्रदूषणाला कारणीभूत ठरते. अनेक प्रकारच्या पर्यावरणीय समस्या ती निर्माण करते. एक प्रकारे निसर्गाला धोका निर्माण होतोय, या पृथ्वीला धोका निर्माण होतोय आणि म्हणून वाढणारी लोकसंख्या ही पर्यावरणाच्या समस्याला जन्म घालते आणि या पर्यावरणाच्या समस्येमधून या निसर्गालाच एक प्रकारचं आव्हान निर्माण झालंय, या पृथ्वीलाच एक प्रकारचं आव्हान निर्माण झालंय. अर्थव्यवस्थेत सोडा, अर्थव्यवस्थेला किंवा भारताच्या समोरच हे आव्हान निर्माण झालं नाही, तर आज जगाची लोकसंख्या ही या ठिकाणी 2024 पर्यंत 8 अब्जापर्यंत जाणार आहे आणि 2022च्या शतकामध्ये ही लोकसंख्या 1000 कोटीचा टप्पा म्हणजे 10 अब्जापर्यंत ही लोकसंख्या जाईल, अशा प्रकारची शक्यता या ठिकाणी व्यक्त केली आहे. आणि 2050 पर्यंत ही लोकसंख्या 900 कोटीच्या ही पुढे जाईल असंही आपण मागच्या याच्यामध्ये आपण पाहिलेलं होतं. 900 कोटी म्हणजे 9 अब्जापर्यंत ही लोकसंख्या जाईल, हे मागच्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला सांगितलं होतं. आणि एवढी वाढणारी लोकसंख्येमुळे मग या लोकसंख्येचं पालन पोषण करण्यासाठी मग जगामध्ये तेवढं अन्नधान्य निर्माण झालं पाहिजे, जगामध्ये सगळ्या गोष्टी निर्माण झाल्या पाहिजेत आणि म्हणून मग ऊर्जा या ठिकाणी वापरली जाते. त्यातून जागतिक तापमान वाढीचे प्रश्न निर्माण होतात. त्यामधून मग पर्यावरणाच्या अनेक समस्या निर्माण झालेल्या आपल्याला दिसून येतात. म्हणून वाढणारी लोकसंख्या ही अनेक प्रकारच्या समस्या घेऊन येते. त्याचबरोबर शेवटची जी समस्या आहे, सामाजिक समस्या, जसं मी आपल्याला सांगितलं, गुन्हेगारी आहे, बाल गुन्हेगारी आहे किंवा बलात्कारासारख्या समस्या आहेत. त्यामुळं स्त्रियांना समाजामध्ये मग व्यवस्थित स्त्रियांचं जीवन जगणं मुश्किल होतं. अनेक प्रकारच्या सामाजिक समस्या या ठिकाणी निर्माण होऊ शकतात. शिक्षणाची समस्या असेल, आरोग्याची समस्या असेल, वाहतूक दळणवळणाच्या समस्या असेल किंवा समाजामध्ये मग या ठिकाणी गुन्हेगारीची प्रवृत्ती या ठिकाणी मोठ्या प्रमाणात निर्माण होते. त्यामधून मग अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होतात आणि म्हणून वाढणारी लोकसंख्या ही आपल्या देशासमोर एक मोठं आव्हान निर्माण झालेलं आहे. या वेगवेगळ्या प्रकारच्या या समस्या ज्या निर्माण झालेल्या आहेत, या समस्येमुळं आपल्या असं लक्षात येतं की आपल्या देशामध्ये ही वाढणारी लोकसंख्या ही मोठं आव्हान निर्माण करते आहे. आता हे आव्हान कसं निर्माण करते, या 14 समस्या किंवा परिणाम पाहिल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की ही लोकसंख्या कशा प्रकारे आव्हान निर्माण झालेले आहे. पहा लोकसंख्येचा विस्फोट ही भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये कशा प्रकारे झालेला आहे हे या ठिकाणी आपल्याला दिसून येते. लोकसंख्येचा विस्फोट पहा, पर्यावरणीय समस्या कशा निर्माण होत आहेत, कचऱ्याचा प्रश्न आपल्या देशामध्ये कसा निर्माण झालाय, जागतिक पातळीवर कसा निर्माण झालाय, सॅनिटायझेशन क्रायसिस कसं या ठिकाणी निर्माण झालंय हे या चित्रामधून आपल्याला दिसतंय. त्यानंतर दळणवळण सेवावर ताण कसा निर्माण झालाय पहा, की काय ही समस्या कशी निर्माण झाली आहे पहा. अशा पद्धतीने जर लोकसंख्या वाढत गेली तर या सेवा सुविधावर, दळणवळणाच्या सुविधावर अशाच प्रकारचा ताण निर्माण होणार आहे. वाहतुकीची कोंडी कशी निर्माण झाली आहे बाजारपेठेमध्ये पहा. अशा पद्धतीनं वाहतूक कोंडी आणि बाजारपेठेतील ही गर्दी ही वाढणाऱ्या लोकसंख्येमुळे निर्माण झालेल्या समस्या आहेत. या चित्राद्वारेही या ठिकाणी आपल्याला पाहता येईल. आता याच्यानंतर लोकसंख्या वाढीवरचे काही उपाय आहेत का, त्याची चर्चा आपल्याला या ठिकाणी करायची आहे. लोकसंख्या वाढीवरचे उपाय पाहत असताना त्यामध्ये आर्थिक उपाय काही सांगितले जातात. आर्थिक उपायामुळे लोकांच्या राहणीमानाचा दर्जा वाढतो आणि लोकसंख्येतील वाढ रोखली जाऊ शकते. त्यामध्ये मग औद्योगिक क्षेत्राचा विस्तार करायचा, रोजगार संधीत वाढ करायची, दारिद्र्य निर्मूलन करायचं आणि उत्पन्न आणि संपत्तीचं समान वाटप करायचं. याच्यामुळे औद्योगिक क्षेत्राचा विस्तार झाला की रोजगार संधीमध्ये वाढ होते, रोजगार संधीत वाढ झाली की दारिद्र्य निर्मूलन होतं. उत्पन्न आणि संपत्तीचं समान वाटप कसं होईल हे जर सरकारने या ठिकाणी पाहिलं तर आपोआपच यामुळं या ठिकाणी वाढणाऱ्या लोकसंख्येवर आळा घातला जाऊ शकतो.
रोजगार संधीत जर वाढ झाली तर दारिद्र्य निर्मूलन होऊ शकतं आणि दारिद्र्यामुळे जी जननदर वाढतोय तो जननदर या ठिकाणी कमी होऊ शकतो. औद्योगिक क्षेत्राचा विस्तार झाल्यामुळं लोकांचा रोजगार मिळतो, राहणीमानामध्ये वाढ होते आणि त्यामुळेही लोकांना मग शहरामध्ये ती लोक येतात आणि संयुक्त कुटुंब पद्धतीच्या ऐवजी मग विभक्त कुटुंब पद्धती, छोट कुटुंब पद्धतीचं महत्त्व लोकांना पटायला लागतं आणि त्यामधून मग कमी अपत्यांना जन्माला घातलं जातं, जननदर कमी होतो. उत्पन्न आणि संपत्तीचं समान वाटप जर होत असेल तर त्यामधूनही दारिद्र्याचा प्रश्न सुटू शकतो आणि राहणीमानाचा दर्जा वाढायला लागतो. त्यामधूनही लोकसंख्या या ठिकाणी जननदर कमी होत असल्याला दिसून येतो. सामाजिक उपाय काय करता येऊ शकतात? लोकसंख्या वाढ ही सामाजिक उपायाद्वारे सुद्धा या ठिकाणी कमी करता येते. त्याच्यामध्ये निरक्षरता, अज्ञानामुळे जो जननदर वाढत होता ती निरक्षरता जर दूर झाली तर त्यामधून जननदर कमी होऊ शकतो. अंधविश्वास, रूढी परंपरा घालवणे म्हणजे समाजामध्ये जे अंधविश्वास आहे, ज्या रूढी परंपरा आहेत, मुलगाच हा वंशाचा दिवा असतो, काठीला आधार असतो, मुलामुळेच या ठिकाणी आपल्याला अग्नी देण्यासाठी मुलगाच पाहिजे किंवा पिंडदान करण्यासाठी मुलगाच पाहिजे, अशा ज्या आपल्या अंधविश्वास आणि रूढी परंपरा आहेत त्या दूर जर झाल्या तर त्यामधूनही या ठिकाणी आपल्याला जननदर कमी झालेला दिसतो. महिलांना देण्यात आलेलं निम्न स्थान हे दूर करण्यासाठी मग काय करायचं? शिक्षणाचा विस्तार करायचा, महिलांच्या दर्जामध्ये सुधारणा करायची, लग्नाची किमान वयोमर्यादा या ठिकाणी वाढवायची, ज्यामुळे सामाजिक या उपायाद्वारे सुद्धा या ठिकाणी जननदराचं प्रमाण कमी होऊ शकतं आणि त्यामुळं लोकसंख्या कमी होऊ शकते. आणखी पुढच्या टप्प्यामध्ये आपल्याला पाहता येईल लोकसंख्या वाढील उपाय पाहत असताना भारतातील लोकसंख्येचे धोरण आहे. कुटुंब नियोजनाचा कार्यक्रम 1952 मध्ये सुरू करण्यात आला. त्यामधून वेगवेगळ्या प्रकारे जनजागृती करण्यात आली. वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा सुविधा साधनांचा अवलंब करण्यासाठी लोकांना सरकारकडून या ठिकाणी वेगवेगळी कुटुंब नियोजनाची साधनं पुरवण्यात आली. त्याचा कार्यक्रम राबवण्यात आला. ग्रामीण भागापर्यंत हा कार्यक्रम पोहोचला. त्याच्यामधूनही सरकार लोकसंख्या वाढीवर नियंत्रण करण्याचा प्रयत्न करत आहे. कुटुंब कल्याण कार्यक्रम 1979 मध्ये परत सुरू करण्यात आला आणि कुटुंब कल्याण कार्यक्रमाच्या माध्यमातून सुद्धा लोकांचं पालनपोषण, बालकांचं पालनपोषण, मातांचं आरोग्य, जन्माला येणाऱ्या प्रत्येक बालकाला या ठिकाणी सकस आहार कसा मिळेल, मातेला सकस आहार कसा मिळेल, अशा अनेक गोष्टीमधून कुटुंब कल्याणाचे कार्यक्रम घेण्यात आले आणि त्यामधूनही वाढणाऱ्या लोकसंख्येवर आळा कसा घालता येईल हा प्रयत्न झाला. राष्ट्रीय लोकसंख्या धोरण जे 2000 मध्ये जाहीर करण्यात आलं त्या धोरणातले काही मुद्दे या ठिकाणी आपल्याला पाहता येईल, ज्यामध्ये 14 वर्षापर्यंत मोफत आणि सक्तीचं शिक्षण मिळालं पाहिजे, ज्यामधून सार्वत्रिक निरक्षरता या ठिकाणी दूर होऊ शकेल, अज्ञान लोकांचं दूर होऊ शकेल आणि त्यामुळे वाढणाऱ्या जन्मदरावर या ठिकाणी आळा घालता येईल. सार्वत्रिक लसीकरण या ठिकाणी करता येईल, म्हणजे जर जन्माला येणारी प्रत्येक बालक हे जिवंत राहण्याची खात्री सरकारकडनं जर मिळाली तर अधिकाधिक अपत्यांना जन्माला घातलं जाणार नाही. म्हणून लसीकरण, पोलिओचं लसीकरण वगैरे अशा गोष्टी या लोकसंख्या धोरणाच्या खाली करण्यात आल्या. त्याचबरोबर मुलीचे विवाहाचं वय 18 पूर्वी मुलीचं विवाह करू नये, कमीत कमी 20 वर्षानंतर मुलींचे विवाह केले जावेत, ज्यामुळे जननदर कमी होऊ शकतो. रोग प्रतिबंधक व नियंत्रण करणे, रोगावर प्रतिबंध घालणे आणि नियंत्रण करणे हे सुद्धा राष्ट्रीय लोकसंख्या धोरणाचं उद्दिष्ट आहे. त्याचबरोबर 2045 पर्यंत लोकसंख्या वाढीचा दर स्थिर ठेवणे हे राष्ट्रीय लोकसंख्या धोरणाचे एक उद्दिष्ट होतं. दर 1000 बालकामागे बाळ मृत्यू दर 30% कमी करणे हे एक राष्ट्रीय लोकसंख्या धोरणाचं उद्दिष्ट आहे 2000च्या. अशा अनेक गोष्टीमुळे देशातली लोकसंख्या किंवा जननदर कमी होऊ शकतो आणि त्याच्यामुळे देशातली वाढणारी लोकसंख्या कमी होऊ शकते. भारतामध्ये वाढणाऱ्या लोकसंख्येमुळे एक प्रकारचं मोठं आव्हान निर्माण झालेलं आहे. अनेक प्रकारच्या समस्या भारतीय अर्थव्यवस्थेला सामोरे जावं लागतात. समस्याला अनेक प्रकारचे परिणाम लोकसंख्या वाढीमुळे भारतीय अर्थव्यवस्थेवर होत आहेत. या परिणामांना दूर करण्यासाठी, या अनेक प्रकारच्या ज्या निर्माण झालेल्या समस्या दूर करण्यासाठी लोकसंख्या वाढीवरचे उपाय या ठिकाणी सरकारकडून सातत्याने केले जात आहेत. या उपायाद्वारे लोकसंख्या वाढ रोखली जाते आणि भारतीय अर्थव्यवस्थेसमोर लोकसंख्या वाढ हे जे काही मोठं आव्हान निर्माण झालंय, या आव्हानाला सामोरं जाण्यासाठी सरकार या ठिकाणी प्रयत्न करत आहे. अशा पद्धतीनं वाढती लोकसंख्या ही भारतीय अर्थव्यवस्थेसमोर कशा आव्हान निर्माण करते आहे किंवा एक कसं मोठं आव्हान आहे हे आपण या ठिकाणी पाहिलं. या व्हिडिओमध्ये इतकंच मी आपल्याला सांगतोय. पुन्हा आपले परत सगळ्यांचे थँक्स, धन्यवाद.